जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा, मी धुळेकर संघटनेचे मनपा प्रशासनाला निवेदन। शहरात पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची दुरावस्था झाल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता देखील वाढलेली आहे। त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी धुळे शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करून पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता अधिक असते। तसेच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवरही याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे महापालिकेने तातडीने सर्व रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी धुळेकर संघटनेने दिलेला आहे। लवकरच पावसाळा सुरू होणार आहे व धुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खूप खड्डे आहेत आणि खूप ठिकाणी कामही झाले आहेत। त्या भूमिगत गटारींचा असो किंवा वीज विभागाचे असो किंवा सांडपाण्याचे असो, तर अशामुळे ठिकठिकाणी रस्ते खराब झाले आहेत आणि शहरातले मुख्य रस्तेच नाही तर कॉलनी परिसरातही खूप रस्ते खराब झाले आहेत। आणि हे खड्डे असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर ते खड्डे आहेत असं समजत नाही व त्याच्यात मुख्यतः दुचाकी वाहनधारक पडून त्यांना इजा होते व वाहनही खराब होतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडमांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम करावे व जिथे खड्डे मोठे असतील तिथे नवीन रस्ता बनवावा।